गावात काम करत असताना देखील पारदर्शकता या ठिकाणी आम्ही ठेवली। प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक कष्टकरी, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे काम या ठिकाणी आम्ही केली। 2च वर्ष झाले बाबा मला सरपंच होऊन, 3 वर्ष झाले। वर्षभर तर मला काही कळलंच नाही। 2 वर्षामध्ये किती कामं केले बरं। त्याच्यात काही जण रुसून बसले, 2-4 जण मग काम केलं नाही, मग हिर झाली। 2 वर्षात साहेब 150 हिरी केलं मी 2 वर्षामध्ये। म्हणजे मला ती 5 वर्षही कंप्लीट झालं नाही। म्हणजे 2 वर्षात कामाची एवढी स्पीड होती की गेलं का वर्क ऑर्डर घेऊन येतो बाबा, मी गेलो का वर्क ऑर्डर घेऊन येतो। पण काही काही ठिकाणी आता सांगायला हरकत नाही, नुसत्या गट नंबरवर वर्क ऑर्डर घेऊन आलो। अजून किती 10 केले अधिकाऱ्याला विचारायला। हा धाक कमी व्हायचं द्यायचं नसेल। माझी आता सगळी सिस्टम बसलेली आहे। कलेक्टर साहेब मला ओळखतात, एसपी साहेब ओळखतात, सीओ साहेब नावानिशी ओळखतात, फोन केला तर फोन घेतात। मात्र कन्स्ट्रक्टिव्ह कामं करायची असतील, कृती आराखड्यात तुमचे कामं घ्यायचे असतील तर तुम्हाला मला त्या ठिकाणी त्या पदावर बसवावं लागेल। हीच एक नम्र विनंती करतो। येत्या 7 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोर 2 बटणं दाबून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला आणि मी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाला या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही। असंच कुठतरी या ठिकाणी एक विनंती करतो। माझ्या माग कोण नाही, मला सांगायला कोण नाही। मी स्वतः हे बोलतोय, मी स्वतः हे सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय। काही नसताना एवढे या ठिकाणी करतोय। तुम्ही जर माझ्या पाठीशी उभं राहिले, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर या महाराष्ट्रामध्ये तुमचा गौरव उदो उदो केल्याशिवाय मी राहणार नाही। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सन्माननीय माजी मंत्री, सन्माननीय आमदार साहेब यांना विनंती करतो की आपण मतदार बंधू भगिनींना गावात काम करत असताना देखील पारदर्शकता या ठिकाणी आम्ही ठेवली। प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक कष्टकरी, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे काम या ठिकाणी आम्ही केली। 2च वर्ष झाले बाबा मला सरपंच होऊन, 3 वर्ष झाले। वर्षभर तर मला काही कळलंच नाही। 2 वर्षामध्ये किती कामं केले बरं। त्याच्यात काही जण रुसून बसले, 2-4 जण मग काम केलं नाही, मग हिर झाली। 2 वर्षात साहेब 150 हिरी केलं मी 2 वर्षामध्ये। म्हणजे मला ती 5 वर्षही कंप्लीट झालं नाही। म्हणजे 2 वर्षात कामाची एवढी स्पीड होती की गेलं का वर्क ऑर्डर घेऊन येतो बाबा, मी गेलो का वर्क ऑर्डर घेऊन येतो। पण काही काही ठिकाणी आता सांगायला हरकत नाही, नुसत्या गट नंबरवर वर्क ऑर्डर घेऊन आलो। अजून किती 10 केले अधिकाऱ्याला विचारायला। हा धाक कमी व्हायचं द्यायचं नसेल। माझी आता सगळी सिस्टम बसलेली आहे। कलेक्टर साहेब मला ओळखतात, एसपी साहेब ओळखतात, सीओ साहेब नावानिशी ओळखतात, फोन केला तर फोन घेतात। मात्र कन्स्ट्रक्टिव्ह कामं करायची असतील, कृती आराखड्यात तुमचे कामं घ्यायचे असतील तर तुम्हाला मला त्या ठिकाणी त्या पदावर बसवावं लागेल। हीच एक नम्र विनंती करतो। येत्या 7 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोर 2 बटणं दाबून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला आणि मी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाला या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही। असंच कुठतरी या ठिकाणी एक विनंती करतो। माझ्या माग कोण नाही, मला सांगायला कोण नाही। मी स्वतः हे बोलतोय, मी स्वतः हे सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय। काही नसताना एवढे या ठिकाणी करतोय। तुम्ही जर माझ्या पाठीशी उभं राहिले, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर या महाराष्ट्रामध्ये तुमचा गौरव उदो उदो केल्याशिवाय मी राहणार नाही। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सन्माननीय माजी मंत्री